नमस्कार, मी सी.ए. रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी.ए. रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 145ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच एकदा पुन्हा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण काही मंत्रोच्चार म्हणूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम तत्सत. 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 लोकः समस्त सुखिनो भवन्तु. 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 सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट.
हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, दुसऱ्यांकडून आपल्याला चांगले गुण घेता येतात, तशी दृष्टी आपली हवी. आपण बऱ्याचदा समोरच्याचे दुर्गुण लगेच पाहतो आणि तेच आपण समजून जातो की ही व्यक्ती अशीच आहे. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी असं चांगलं असतं जे आपण घेऊन त्याचा आपण आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करू शकतो. याच्यासाठी आपल्याला आपलं ऑब्झर्वेशन जे आपण करतो, आपण जेव्हा इंटरॅक्ट करतो कोणाशीही, तेव्हा हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा आपल्याला हे हेरता आलं पाहिजे की या समोरच्या व्यक्तीकडून भले ते कोणी कसंही असू दे, पण त्या व्यक्तीकडेही काय असं आहे, किंवा तरी आपण अशी गोष्ट त्याच्याकडून त्या व्यक्तीकडून शिकलो पाहिजे की समजा हे असं नाही करायचं आहे आपल्याला, असं म्हणजे हे जे काही आहे ना ते सकारात्मक दृष्टीने आपल्याला घेता आलं पाहिजे. मग ते चुकीचं असू दे, मग चुकीचं असेल तर आपल्याला असं नाही करायचं, दुसऱ्यांबरोबर वागताना आपल्याला असं वागायचं नाही आहे जर ती व्यक्ती तशी आपल्याबरोबर वागत असेल तर. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये पण काही जर चांगले दुसरे गुण असतील तर जे काही अवगुण असतील किंवा असं तुम्हाला वाटत असेल तर ते दुर्लक्षित करून जे काही चांगलं आहे ते आपल्याला आत्मसात करायचं आहे. आणि त्यामुळे आपण तसं प्रगल्भ होत जातो आहे, आपलं आयुष्य आपल्याला चांगलं करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. कारण का प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं हे नक्कीच असतं. नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.